तुम्हाला ग्रामपंचायत सोसायट्या पडल्यात ना, सप्त्यात तुम्ही डोकं लावू नका. आणि राजकारणी माणसांनी सप्त्यात डोके लावल्यापासून कीर्तनाचा दर्जा ढासळला महाराज. कारण त्यांना कुठलंच नॉलेज नसतं, त्यांना कीर्तनातलं काही कळत नसतं. वर्ष ते हनुमंतरायाच्या दर्शनाला जात नाहीत आणि सप्ताह जवळ आला का पोया हातात घेतात. कशाला डोके घालतं म्हणलं इकडं तुम्ही. जत्राच्या असणाऱ्या कमिट्या वेगळ्या असाव्यात, हा यात्रेची कमिटी वेगळी असावी, हगामीची कमिटी वेगळी असावी, सप्तीची कमिटी म्हणजे भजनी मंडळ असतं. विठाला विठाला राजकारणी माणसाचं एकच काम आहे, भजनी मंडळाला अंधारात सांगणे, बाबा रे तुमचं चालू द्या, काही कमी जास्त पडलं तर आम्हाला मदत मागा. आणि पूर्वीच्या काळात हे करत होते बरं का पहिली माणसं, इकडं डोके घालीत नव्हते. कारण कीर्तनकाराचा काय अभ्यास आहे, काय पाठांतर आहे, कीर्तनकाराने कुठं अभ्यास केलाय हे कोणाला माहिती असतं, बाकीच्याला काय माहिती असतं. फक्त बाबा एवढाच्या नकळ होतो की एवढा मोबाईल काढायचा, क्लिप अशी करायची, 5 मिनिटाची क्लिप, ती हाणतात ताना 2-4 असणार आहे. आणि मग हे त्याची परीक्षा करायची, हा बाबा लावायचा आपल्याला. म्हणलं जे शिबीन खड्डे घालून लावितो का, मग बाबा आणायचा गावात. ती क्लिप वेगळी असते, इथं उभं राहिलं की वेगळंच बोलतो मग ते. आणि मग गावकरी म्हणतात, महाराज बाबा तर अभंगाकड सुद्धा आला नाही. म्हणलं मंडपाकडे आलता ना. विठाला विठाला पुंडलिक रायाने आपल्या जीवनात सेवा केली. काय झालं पुंडलिकाचं जीवन, तुकोबाराय सांगतात, शोभिवंत झालं पुंडलिकाचं जीवन. किती शोभिवंत. प्रत्येक क्षेत्रात माणसाला शोभिवंत होण्यासाठी जीवनात सेवा करावी लागते. सेवा काय, पूर्वीच्या काळात ड्रायव्हर व्हायचं म्हटलं तर 4 वर्ष सेवा म्हणून किन्नरकी करावं लागत होती. पूर्वीच्या काळात वादक व्हायचं म्हटलं तर 4 वर्ष असणारे कोणाचे तरी पाय दाबावं लागत होते. आणि पूर्वीच्या काळात कीर्तनकार व्हायचं म्हटलं तर 10-5 वर्ष कोणाची तरी बगलेत पिशी वागावं लागत होती महाराज. तेव्हा कीर्तनकार, या महाराष्ट्रात असा एक वक्ता होऊन गेला, असा एक कीर्तनकार होऊन गेला. त्या कीर्तनकाराचं नाव सांगतो, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे. महाराष्ट्रात परत तसा वक्ता होणे. पण पूजनीय पठाडे महाराजांनी 14 वर्ष वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांची पिशी वागवली महाराज. तेव्हा जीवन शोभिवंत झालं महाराष्ट्रात. विठाला प्रत्येकाचं जीवन शोभून दिसण्यासाठी शास्त्रांनी पर्याय दिल्यात. स्त्री कशाने शोभून दिसते, साधू कशाने शोभून दिसतो, सागर कशाने शोभून दिसतो, सविस्तर चिंतन सांगतो. भजन करा. विठाला विठाला स्त्री शोभून दिसण्यासाठी शास्त्राने वर्णन केले. नारी शलज्जा साधुष्य क्षमा सर कमलेन निपोयमलेन धेनु शृंगेन कमलेच भृंगेनो नरो गुणा शोभंती भुवा. या श्लोकाचा अर्थ असा आहे, स्त्री जीवन शोभून कशाने दिसतं. 5 नाही 15 हजाराची पैठणी जरी माता माऊलीने अंगावर घातली तरी माता माऊली शोभून दिसणार नाही. 25 तोळे सोनं जरी गळ्यात घातलं तरी शोभून दिसणार नाही. स्त्री जीवनाची शोभा कशात असेल, नारी शलज्जा. आमची माता माऊली जितकी लाजून राहील तितकी शोभून दिसते महाराज. ज्ञानोबाराय बोलतात बरं, ना तरी कुळ वधू लपवी अवयवाते. म्हणून स्त्री जीवनाची शोभा आहे नारीश्य लज्जा. साधूची शोभा कशात आहे, शास्त्रकारांनी वर्णन केले. साधुष्य क्षमा, म्हणून साधूना क्षमा करावी, साधूने दया दाखवावी. क्षमा करतो समाजाला तो साधू असतो, आणि शाप देतो समाजाला तो संधी साधू असतो. काय, साधूकडे दया असावी. पूजनीय गुरुवर्य भास्करगिरी बाबाकडे किती दया आहे हो. नुसती दया नाही, दयेचा सागर आहे, सागर. गुरुवारच्या लोक 10-5 मिनिटं बसून ऐकलं पाहिजे. तिथं लोक येतात, दर्शन करतात. बाबा आमची म्हैस हरली. बाबांनी उत्तर काय सांगायचं, सापडेल परिसरात बघा कुठंतरी.
काय एक बाई आली बाबाला म्हणे, बाबा आमच्या मालकाचं माझं जमतच नाही. बाबा म्हणले, बाई तुमचं डोकं शांत ठेवा, सगळं जमल. काय उत्तर आहेत महाराज? एवढ्या लोकांनी प्रश्न केल्याच्या नंतर चिडचिड करील का नाही माणूस दुसरा? पण काय क्षमा येईल, काय दया आहे. साधूष्य क्षमा, साधूकडे क्षमा असावी. ज्ञानोबाची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाही माना, लोभ अहंता नाही माना. दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाही क्षमा संत तोची जाना जगी, दया क्षमा त्याचे अंगी. ताटी प्रकरणात महाराजांनी मांडले. ज्ञानोबराकडे किती दया हो. इंद्रायणी स्नान करू दिलं नाही ज्या लोकांनी, आळंदीत मधुगिरी मागू दिली नाही ज्या लोकांनी, मांडव भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही, त्याच ज्ञानोबरांनी जर असणारा मनात विचार केला असता, ईशोबा खेचारासारख्या व्यक्तीला जाळून भस्म करायचं, जाळता आलं नसतं. ज्यांना भिंत चालवतोय, तुझी रेडा बोलावतोय, त्याचा स्त्रीचा पुरुष उभा करता येतो, त्याला मेलेले माणसं जिवंत करता येत होते. आपल्याच निवासाच्या भूमीत केले की नाही मेलेले माणसं? सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्यांना मेलेले माणसं जिवंत करता येत होते त्यांना जिवंत माणसं जाळता आली नसते का? पण ज्ञानोबराने जर विषोबा खेचराला शाप दिला असता आणि तो जर जळून भस्म झाला असता तर 10 लाख लोकांची कार्तिकीची बारीच भरली नसती आळंदीची. क्षमा. नाथबाबांचं सुद्धा तेच झालं महाराज. येवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. एवढे प्रकरण थांबलं नाही महाराज. प्रतिष्ठान नगरीतील काही चांडाळ चौकडी एकत्रित आली, म्हटले नाथबाबांना असणार निश्चितपणाने बदनाम करायचं. गावातले एका वेश्याला बोलवलं, सांगितलं 2000 रुपये घे, पण तुझ्या जे पोटात बाळ वाढतंय ना, या बाबतीत शांती ब्रह्मनाथांचं नाव घे म्हटले. 2000च्या आवेशापोटी त्या बाईने नाव घेतलं. प्रकरण कोर्टामध्ये गेलं. न्यायाधीशाने नाथबाबांना विचारलं, नाथ महाराज, या बाईची तक्रार आहे, हिच्या पोटात वाढणारं बाळ तुमचं आहे असं तिचं मत आहे, तुमचं काय मत आहे? त्यावेळेस नाथ महाराज न्यायाधीशाशी बोलतात, साहेब, या बाईच्या पोटात वाढणारं बाळ कुणाचं आहे हे त्या ताईला विचारण्यापेक्षा, मला विचारण्यापेक्षा, त्या ताईच्या पोटात वाढतंय ते बाळ त्या बाळालाच विचारा, ते बोलेल. सुशिक्षित माणसाला हे पटणार नाही बरं का. न्यायाधीशाने आवाज केला, त्या बाईच्या पोटातलं बाळ बोलू लागलं, मी कोणाचा आहे, माझा पिता कोण आहे, त्या बाळाने सांगितलं. मुद्दा संपला माझा. साधुष्य क्षमा. सरक कमलेन, सरक शब्दाचा अर्थ आहे सागर. सागराची शोभा कशात असेल तर सागरात कमळ खेळावेत बरं का. फक्त अर्थ कुणीकडचा कुणीकडे लावू नका. हा, सागरात कमळ खेळावेत. सागराची शोभा कमळात आहे. महत्वाचा मुद्दा बोलतो. सागर किती भिंत लांबीची आहे महत्वाचा नाही, सागर कोणाच्या मालकी हक्काचा आहे हेही महत्वाचं नाही. सागराची शोभा कशात असेल तर सरक कमलेन. चला, निपो इमलेन. निपो म्हणजे राजा आणि इमल म्हणजे म्हणा गुटका. इमल शब्दाचा अर्थ आहे इमानदारी. राजाची शोभा इमानदारीत आहे. राजा कसा असावा? निष्कलंक असावा. राजा कसा असावा? गुरुवर्य घुलेबाबा सांगत धुतल्या तांदळासारखा असावा. अग्रह खातं ताब्यात मिळाल्याबरोबर 100 कोटी मागणारा असावा. निपो इमलेन.
धेनू शृंगेनं, धेनू म्हणजे गाय, गायीची शोभा तळात कशी आहे, गाय खुरात कशी आहे हे महत्वाचं नाही, गाय दूध किती देते हेही महत्वाचं नाही, गायीची शोभा कशात असेल तर धेनू शृंगेनं. पण हे तुम्हाला मी गावरान गायीचं सांगतोय बरं का नाना भाऊ. तुम्ही म्हणता जर्शा गायीचं तर उलट आहे, जिला शिंग कमी आहे तिची किंमत वाढू नये महाराज. धेनू शृंगेनं कमलेच भुंगेनं, कमळाची शोभा कशात असेल तर कमळाजवळ भुंगे खेळावेत, भुंगे कमलेच भुंगेनं. म्हणून कमळाने आजच्या काळात कार्यकर्ते सांभाळावेत. ना तरी कमलकंद आणि दरदुरी, पुन्हा ओबी सांगतोय कारण ओबी सांगितल्यावर हिंमत नाही कोणाचीच काही बोलण्याची. ना तरी कमलकंद आणि दरदुरी, नांदनुक एकेची घरी, पराग शेविजे भ्रमरी येर चिखलाची उरे. कमळाजवळ कमळाची शोभा भुंग्यात आहे आणि मानवी जीवनाची शोभा कशात असेल तर शास्त्राने सूचित केले, नरो गुणा शोभंती भुवा. मानवी जीवनाची शोभा आहे सत्जीवन आचरण करणं, सत्वगुणाचा असणारा अंगीकार करणं, साधू संतांच्या संगतीत राहणं, शरीर चालतंय तोपर्यंत तीर्थयात्रा करणं, आई वडिलाची अंतकरणातून सेवा करणं, ही मानवी जीवनाची शोभा आहे. आणि ही शोभा पुंडलिकाची वाढली, पण का वाढली याचं उत्तर सांगत असताना तुकोबारायांनी अभंगाचं पहिलं चरण मांडलं. निकट सेवे पुंडलिकाचे, 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 निकट पुंडलिकाच्या निकट सेवे, आई वडिलाच्या सेवेमुळं जगाचा मालक पंढरपुराला धावून आला. आपण आरती सर्वजण म्हणतो, पुंडलिका भेटी परब्रह्मालेगा. पुंडलिकासाठी देव गोकुळाहून पंढरपुराला आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. देव पुंडलिकासाठी आला का अजून काही काम होतं देवाचं? बंशीबाबाची कीर्तन ऐकलेले माणसं आहेत म्हणून बोलतो बरं का मी. काय देव फक्त पुंडलिकासाठी आला का अजून काही काम होतं? अजून एक काम होतं. कोणत्या कामासाठी आला? रुक्मिणी रुसली, दिंडुरवाना आली. रुक्मिणी रुसून पंढरपूरला आली. ते म्हणतात काय कारण रुक्मिणीचं रुसायचं? खायला कमी होतं का, प्यायला कमी होतं का, लिहायला कमी होतं? कमून रुसली उगच उगच? भजन करा विठ्ठला. राम अवतारामध्ये इंद्राची पत्नी सची, हे भागवतात नाही ऐकायला मिळायचं बरं का. हे चरित्र ऐकायचं असेल तर पंढरी महात्म्यच वाचावं लागल, तेव्हा कळलं आपल्याला. इंद्राची पत्नी सची राम अवतारात भगवान प्रभूकडे गेली आणि प्रभूला म्हटली, प्रभू मला तुमच्या मांडीवर बसायचे. भगवान प्रभू म्हटले, सचे अगं एक पत्नी आहे, एक बाणी आहे, एक वचनी आहे, या अवतारात मर्यादा आहे, मला याच्यात नाही जमणार. म्हटले मग? भगवान सांगतात, कृष्ण अवतारात तुमचा नक्की विचार करू. कृष्ण अवतारामध्ये तीच इंद्राची पत्नी सची राधा झाली. राधा
भगवान श्रीकृष्णाने 16,108 पत्न्या केल्या. 16,100 पत्न्या दैत्याच्या ताब्यातून सोडवल्या, त्यांच्याबरोबर विवाह केला. आणि 8 पत्न्या मुख्य होत्या, त्यापैकी रुक्मिणी 8 पैकी मुख्य. एक लग्न देवाने आपल्या जवळ लावलं. इथं तुम्हाला माहित नसल कुठं लावलं. शब्बास विठाला विठाला. देवानी जवळ लग्न लावलं. जामखेड जामवंताचं भगवंताची सासरवाडी आहे कृष्ण परमात्म्याची. जामवंती सोबत लग्न लावलं आणि जामवंतीला घेऊन पैठणला आले फिरायला, देवदेव करायला. पूर्वीच्या काळात लग्न झाले देवदेव करायला जायचे माणसं, लग्न झाले फिरायला जायचे. आजचं उलट झालंय महाराज. अगोदर फिरून येते तर मग लग्न लावते. 7-8 दिवसापूर्वी 2 जण माझ्याकडे आले बरं का दादा. जय हरी जय हरी. मी बसलो होतो खुर्ची टाकून. महाराज ही लग्नाची पत्रिका, लग्नाला या बरं. म्हणलं कोणाचं आहे लग्न. म्हणले आमच्या दोघाचं. म्हणलं तुमच्या दोघाचं. आणि घरात तुमच्या कोणी माणसंच राहिले नाही का. म्हणलं पार लगेच तुम्ही दोघं आले माझ्याकडे पत्रिका घेऊन. हे तेलो रे महाराज मला जवळ बसले. ते म्हणले गप्पा राव तो म्हणलं ओ करायचा ना दे. म्हणलं काय झालं. ते म्हणले महाराज तुमचं नशीब समजा, तुमचं भाग्य समजा. म्हणलं काय. पत्रिका घेऊन तुमच्याकडं दोघंच आले हे तुमचं भाग्य समजा. म्हणलं याला म्हणतात माणसं जाण. इतका करंट ताबडतोब पाहिजे महाराज. विठ्ठला कृष्ण कमल तीर्थ स्नान घातलं. जाऊ दे विषय लांबत चाललाय. 16,108 पत्न्यापैकी 8 पत्न्या मुख्य, त्यापैकी 8 पत्न्याच्या सोबत भगवान बसलेले आहेत. या राधेने भक्ती सुखाचा आनंद घेतला कृष्ण परमात्म्याचा. भगवान द्वारकेला गेले. राधेला विवेक सहन झाला नाही. गोकुळातून राधा द्वारकेत गेली महाराज. 8 पत्न्याच्या सोबत भगवान बसले असताना राधेने कोणाचाच न विचार केला. गेली अशीच भगवंताच्या मांडीवर बसली. आणि हा प्रकार रुक्मिणीनं पाहिला. रुक्मिणीचं डोकंच आऊट झालं. रुक्मिणी म्हणली हा मी तरी म्हणते बऱ्याच दिवसापासून तुम्ही सप्ते फिरतात. रुक्मिणी रुसली दिंडूरवना आली. रुक्मिणी दिंडूरवनात येऊन बसली. वाऱ्या करणाऱ्या माणसांनी चटकन सांगा रुक्मिणी जिथं येऊन रुसून बसली ते ठिकाण कुठशी की आता. लखुबाई म्हणते शाबास विठाला विठाला. पंढरपुरामध्ये ते ठिकाण कुठशी घे. लखुबाई म्हणतात. लखुबाई म्हणतात पण कुठशी घे चंद्रभागेच्या काठावर. शाबास. दत्तघाट. दत्तघाट कळत नसल तर थिएटर आहे तिथं मोठं पिक्चरचं पाठीमागून. ते कोणी पाहिले सांगायला काय अडचण. गेलंच नाही. आणि हेही कळत नसल तर अजून सोपं सांगतो. बाबा महाराज सातारकरांच्या मठाच्या समोर भाग. आणि अजून सोपं करून सांगतो. दगडी पुलाचा आणि पुंडलिक रायाच्या मधलं भाग त्याचं नाव रुक्मिणी बसले तिथे येऊ. पंढरपुरातले लोक त्या मंदिराला फक्त रुक्मिणी म्हणत नाहीत, लखुबाई म्हणतात. म्हणून आपल्याला कळत नाही. भगवान रुक्मिणी माता तिथे येऊन बसल्या. राधा वैकुंठाला गेली. भगवंताला रुक्मिणीची आठवण झाली. मोबाईल काढला, गुगल चालू केलं आणि लोकेशन घेतलं. रुक्मिणी कुठं आहे. लोकेशन लागलं दिंडूरवन पंढरपूर. भगवान आले. रुक्मिणीने आवाज दिला रुक्मिणी मी आलो. रुक्मिणी सांगितलं मला गरज नाही तुमची. अगं रुक्मिणी तुझ्यासाठी एवढ्या अंतरावरून आलोय. म्हणले मला गरज नाही म्हणून सांगते ना. नाही तुला गरज. चाललो म्हणजे माझ्या भक्ताकडे मी. पुंडलिकाच्या दारात भगवान आले. पुंडलिक आई वडिलाची सेवा करत होता. जगाचा मालक पुंडलिकाच्या दरबारात वाळवंटात सर्व वातावरण प्रकाशमय झालं. जगाच्या मालकाने आवाज दिला पुंडलिका मी तुला भेटायला आलो बाबा. पुंडलिकाने सेवा करता करता आतून आवाज दिला हळूच बोल. माझ्या पित्याचा होईल निद्राभंग. आई वडील झोपलेत माझी झोप मोडेल हळूच बोल. आई वडिलाचे पाय घासायची ईट होती महाराज. वीट फेकली भगवंताकडे पुंडलिकाने. आता सुशिक्षित माणसाची बुद्धी पुढे चालत असती. म्हणतात महाराज ईटच कमून फेकली, दगड कमून फेकला नाही, फळी कमू फेकली नाही, चौरंग कमू फेकला नाही, ईटच का.
ही ईट कोण आहे? 1 मिनिटात सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला. पांडुरंग ज्या विटेवर उभा राहिलाय ती ईट सामान्य कुणी नाही, तो इंद्र आहे बरं का. पंढरपुरामध्ये वत्रासुर नावाचा दैत्य होऊन गेला. या वत्रासुरांनी साधना केली, अनुष्ठान केले, पुण्य कमावलं आणि वत्रासुराच्या पुण्याला घाबरून इंद्र थरथर कापू लागला. मग इंद्राने डोकं चालवलं, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. वत्रासुर अनुष्ठानाला बसला आणि या इंद्राने संधी साधली. पूजा करणाऱ्या वत्रासुराला शिरच्छेद केला त्याचा. वत्रासुराने शाप दिला, इंद्रा घात करतोस माझा, जा तुला शाप देतो, ईट होऊन पडशील. इंद्र थरथर कापू लागला. भगवान विष्णू आले. भगवान विष्णूने सांगितलं, इंद्रा तुला ईट व्हावंच लागेल, पण तुला उशाप देतो, तू ईट हो, त्या इटाचा मी सिंहासन म्हणून उपयोग करेल बाबा. ती ईट पुंडलिकाने फेकली. तुम्ही म्हणता महाराज, पुंडलिकाच्या मंदिराचा आणि पांडुरंगाच्या मंदिराचा अर्धा किलोमीटर अंतर आहे राव. इतक्या अंतरावर ईट गेलीच कशी? ती काय पोलीस भरतीची दगड होता का काय फेकला मग असा? इतका अंतरावर गेली कशी? उत्तर एकच आहे तुम्हाला सांगतो. पंढरपूर क्षेत्रात पांडुरंग एका ठिकाणी उभा नाही, पंढरपूर ठिकाणी पांडुरंग क्षेत्रात 3 ठिकाणी देव उभा आहे. कुठं कुठं? पुंडलिकाच्या दारात एक उभा आहे, जिथं पांडुरंगाचं मंदिर तिथं एक उभा आहे, आणि पंचक्रोशीमध्ये प्रत्येक ठिकाणी देव उभा आहे. विठ्ठला विठ्ठला. पुरावा सांगतो, तीर्थ विठ्ठल, क्षत्र विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. आणि पांडुरंगाने पुंडलिकाला आशीर्वाद दिला, पुंडलिका आजपासून तुला एक वरदान देतो, तुझ्या नावाने माझी ओळख होईल बाबा. म्हणून पांडुरंगाच्या जवळ गेल्याच्या नंतर गर्जना काय करतो आपण? पुंडलिक वरदा. चला, भगवान पांडुरंगाने सांगितलं, पांडुरंगा तू जन्मदात्याची सेवा केली, सकल तीर्थाची अधुरे, याचा परिणाम तुझ्या पायाजवळ जगातले तीर्थ येऊन राहतील बाबा. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थ माध्यान काढी, येती पुंडलिका जवळी, करती अंघोळी वंदिती चरण. म्हणून पुंडलिकाच्या निकट सेवे. पुंडलिकाच्या पायाजवळ किती तीर्थ आहेत? फक्त आपल्याला लोहदंडच तीर्थ माहिती आहे, पण मेन तीर्थ सांगतो, बिंदू तीर्थ, कुंडल तीर्थ, रामलिंग तीर्थ, दारिद्र्य तीर्थ, चंद्र तीर्थ, लोहदंड तीर्थ, नारद तीर्थ, यमुनाथ तीर्थ, विष्णुपद तीर्थ, 100 तीर्थाचा समावेश सांगितलाय पंढरी महात्म्यात. दगडी पुलापासून तर गोपाळपुरापर्यंत जेवढे वाळवंटात खडे आहेत, खडे हे खडे नाहीत. पंढरी महात्म्यात महिपती बाबांनी असं वर्णन केले, हे साक्षात ऋषीमुनी आहेत मंडळी. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पुंडलिकाच्या निकट सेवे, कैसा धावे बराडी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जगाचा मालक पुंडलिकाने केलेल्या सेवेमुळे येऊन उभा राहिला, पुंडलिकाकडे आला. पण कसा आला आणि आल्याच्या नंतर काय केलं, कसा राहिला? महाराज सांगतात, तो आपला मोठेपणा विसरला. दुसरं चरण, फुले ते थोरपणा, फुले ते थोरपणा, फुले ते थोरपणा, नारायण विसरला, नारायण विसरला, नारायण विसरला, फुले ते थोरपणा, फुले ते थोरपणा, नारायण विसरला, नारायण आपला थोरपणा विसरला, येऊन उभा राहिलाय. उभा कटीत करून ठेवणी कर, न म्हणे परवैशेषे, अपेक्षा करतोय तुका म्हणे जगदीशा. करणे अशा भक्तांची, असा परमात्मा थोरपणा विसरला. 2 मिनिटात सेवा समाप्त करायची.
पुंडलिकाने केलेल्या सेवेमुळे जगाचा मालक आपला थोरपणा विसरला. तुम्ही म्हणाल काय थोर आहे, काय मोठा आहे देव. देवाचं वैभव जर पाहायचं म्हटलं तर सर्व अंगाने भगवान परमात्म्याचं वैभव मजबूत आहे. जेने हे विश्व निर्मिले मर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपुलिया मोठेपणा. लक्ष्मी आईशी जयाची दाशी पायी लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कोणी तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली तुझी घोंगडी चांगली. हे घोंगडी सविस्तर वाचा पुढं मग वैभव कळल देवाचा. एवढं मोठं वैभव भगवान विसरला आणि पुंडलिकाच्या दारात येऊन उभा राहिला. आपुले ते थोरपण नारायण विसरला. म्हणून देवाच्या दरबारात जात असताना प्रत्येक माणसाने आपल्या वैभवाचा त्याग करून देवाकडे जायचं. पण माणसं कशी जे मोठे बनायचं नाही नाही. काही माणसाला तर असं वाटतं मी पदार आहे ड्युटीवर आहे तसंच मला रिटायर झालेलं सुद्धा लोकांनी असणारं वागणूक दिली पाहिजे. कसं काय जमन हो. एक रिटायर झालेलं मला भेटलं म्हणे महाराज मी मोकळ्यात असतो मला कधीही कीर्तनाला घेऊन चला दा. मला वेळ आले देऊ तुला काय अडचण नाही. एक दिवस मला पनवेलला जायचं होतं कोणीच जोडीदार नाही. म्हणलं चालतं का साहेब. ते म्हणले काहीच अडचण नाही येतो म्हणे. गेलो तर आम्ही दोघं जण. त्या भागात 7 ते 9 कीर्तन जास्त असतात. पनवेलला 7 ते 9 कीर्तन केलं. नेमक्या आमच्या बोदेगाव परिसरातले 2 पोरं मला भेटले. म्हणजे महाराज आम्ही बोदेगावच्या आहोत. म्हटलं मग आमच्याकडे मुक्कामी चला. आता मला सकाळी निफाडला यायचं होतं मला मुक्काम करावाच लागत होता. म्हणलं काही अडचण नाही मुक्कामी येतो तुमच्याकडं. दुसरा म्हणे मा यांच्याकडे मुक्कामी जा पण आमच्याकडे सकाळी नाश्त्याला या. म्हणलं कुठं आहेत राहायला. ते म्हणे आईरोली ठाणा परिसरात आहे. म्हणलं येतो. किती वाजता येणार. म्हणलं बरोबर 6:15 येतो. टायमिंगच्या बाबतीत आपली तडजोडच नसती. कुठेत आपली हां विठाला विठाला. 7:15 वाजता बरोबर मी त्यांच्या असणाऱ्या परिसरात गेलो. फोन केला म्हटलं साहेब मी इथे आलोय. ते म्हणे महाराज या मी 35व्या मजलीवर राहायला वर या वर. म्हणलं मला वर नाही येता यायचं राव. ते म्हणे लई सोपं आहे लिफ्ट जवळ यायचं लिफ्टमध्ये बसायचं बटन दाबायचं वर यायचं. म्हणलं नाही जमायचं. अहो काहीच अडचण नाही वयस्कर माणसं येतात तुम्हाला काय झालं यायला. म्हणलं नाही जमायचं मला मी अडाणी माणूस आहे खेड्यातला. ते म्हणे महाराज काय राव कोणी येतो तुम्हाला काय झालं यायला. म्हणलं साहेब ऐका मी 2-4 दिवसापूर्वी मदन नाईकच्या तिकडं असणाऱ्या भिवंडीला आलो तो कार्यक्रमाला. बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेलो ना आंघोळ करून आलो म्हणलो बाहेर. आता अजून काय अडणीपणा सांगू म्हणलं तो माझा. ते म्हणे म्हणजे अहो म्हणलं बाथरूम मध्ये हातपाय धुवायला गेलो त्या खुट्या फिरल्या. ती खुटीच कळली नाही मला. हातपाय धुवायची खुटी चालू व्हायच्या ऐवजी शावर चालू झालं वरून. अख्खं भिजलो म्हणलं शेंडीपासून तर नखापर्यंत. मला नकावर यायला लावू आम्ही खाली बसतो म्हणलं 2 जण पार्किंगला. खुर्च्या घेतले 2 जण पार्किंगला बसलो आम्ही. मला आपला टाईम आहे 10-5 मिनटं मी आपलं हनुमान चालिसेचं पठण करू लागलो. ते माझ्या संग रिटायरमेंट आलेलं होतं ना. ते इकडं पाहायचं इकडं पाहायचं इकडं पाहायचं मजले मोजायचं. 7:30चा टायमिंग झालता करेक्ट. त्या सोसायटी मधल्या काही वयोवृद्ध माता माऊल्या फिरायला गेल्या. त्या फिरून यायच्या लिफ्ट जवळ यायच्या लिफ्टमध्ये बसायच्या आणि वर जायच्या. आणि 7:30चा टायमिंग असल्यामुळं ड्युटीवर जाणाऱ्या पोरीवरून खाली यायच्या. याच्या डोक्यात असा खटका बसला. तेवढे काय राव महाराज काय मुंबई आहे काय आधुनिक मशिनरी आहेत मुंबईमध्ये आतापर्यंत माहिती नाही मला. मी वाचायचं ना आता त्यात तडकाच चाललाय तो. महाराज लईच आधुनिक मशिनरी हो मुंबईमध्ये. मग मी हनुमान चालीसा ठेवून दिली. म्हणलं काय झालं मला काय कळलं तुमचं काय चाललं. ते म्हणे महाराज अर्ध्या तासापासून पाहतोय मुंबईमध्ये इतक्या आधुनिक मशिनरी आहेत मला अजून माहित नव्हतं. मला झालं काय. ते म्हणे महाराज अर्ध्या तासापासून पाहतोय इकडून म्हाताऱ्यावर जातात आणि पोरी होऊन खाली येतात. काय रा तुम्ही मला हे घरीच सांगायला पाहिजे होतं. म्हणलं काय केलं असतं. ते म्हणलं येता येता म्हातारी नुसती गाडी टाकून आणली का आपण. आपुले ते थोरपण नारायण विसरला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिकाचे निकट शेवे कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला. चारही चरणाचा सरळ सरळ शब्दाचे अर्थ मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. वेळ फार झालाय. वेळ फार होण्यापेक्षा ऊन फार झालंय. अति महत्वाचं आहे. सर्वांनी अजून सुद्धा एक महिनाभर उन्हाची काळजी घ्या. आणि वयस्कर माणसाला तर हात जोडून सांगतो, बाना जास्त फिरू नका. सध्या वयस्कराला लय फिरायचा नात. हाफ तिकीट झाले तर काही मोफत झाले तर. हा, घरच्या माणसाला सुद्धा ते पोरं जर म्हणले काही जाऊ नका काही नका, डायरेक्ट म्हणजे तू हा बाप आहे का मी तो हा बाप आहे काय म्हणते महाराज. हा, आणि नेम आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हाताऱ्या माणसाने 3 गोष्टीचं पथ्य कायम सांभाळा. आजच नाही सांगत महाराज. पहिलं बोलण्यावर नियंत्रण ठेवा, दुसरं फिरण्यावर नियंत्रण ठेवा, आणि तिसरं आहारावर नियंत्रण ठेवा. 3 गोष्टीवर जर नियंत्रण ठेवलं तर म्हातारपण सक्षम जातं महाराज. कोणाला विचारण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला बोललं कोणी तरच डोकं लावायचं. काय म्हाताऱ्याला लय डोकं घालायचं ना. हा, काय चाललं तुमचं? ते म्हणजे थांबा, तुम्हाला काही कळत आहे का नाही काय नाही, इकडे डोकं घातलं तुम्ही. वजनात राहायचं. तरुण माणसाला लय मजा वाटली असं ना आता. जाऊ द्या, वय झालेली माणसाची बुद्धी ऑटोमॅटिक कमी होत असते. पण त्यांना फक्त आपण एकच करायचं महाराज, आपण समजून घ्यायचं. आणि त्यांचं काहीच अपेक्षा नसते, फक्त त्यांचा बैल ये शिरून जाऊन द्यावा लागतो पुढं. बरोबर आहे. बघा ना तुम्ही कशा असं ते दोघं जण. विठाला आमचे वडील यांच्यासारखेच होते दिसायला. हुबी मला वडिलाचीच आठवण आली महाराज. आमच्या वडिला दुसरं काहीच नव्हतं, पैसे लागत नव्हते, काहीच लागत नव्हतं, फक्त एकच अपेक्षा, आमचा तांगा पुढं जाऊन द्या. कायम तांगा, शेवटपर्यंत तांगा पुढंच घातला महाराज, मागं नाही ठेवला. असते अपेक्षा. आणि पंढरी महात्म्याने अतिवर्णन महत्वाची एकच उभी सांगतो महाराज. आपल्या जन्मदात्याची सेवा किती महत्वाची आहे. पंढरी महात्म्य असं सांगतोय महाराज, 2 प्रदक्षिणा आपण पृथ्वीला पायी केल्या, जे 2 प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. आणि 2 लाख प्रदक्षिणाचं असणाऱ्या काशीला केल्या, 2 लाख प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. तेवढं पुण्य आईवडिलाच्या एका नमस्कारात प्राप्त होतं मंडळी. 2 प्रदक्षिणा पृथ्वी परियेशा, 2 लक्ष वाराणसी, 1 नमस्कार करिता माता पित्याशी तितके पुण्य प्राप्त होय. मैपती बाबा बोलतात. आणि एक याच्या उलट ओवी सांगितली परत. जे माणसाचे आईवडिलाची सेवा करतात त्यांच्यासाठी ही ओवी सांगितली. आणि जे आईवडिलाची अवहेलना करतात, निंदा करतात, आईवडिलाला त्रास देतात, त्यांच्यासाठी सुद्धा ओवी सांगितली बरं का. जो आईवडिलाची निंदा करी, जो माता पित्याची निंदा करी, तो होय अल्पाविषी, येस नवे कदाशी हाती आईशे बोले महिपती. विठाला विठाला म्हणून जन्मदात्यांची सेवा करा. आपल्या संसारिक माणसाला भरभरून देण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणून तुकोबराय पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ पुरी महाराज नाही उच्चारी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा समापराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक